नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे लिखित कारभारी मला माफ करा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच नम्र विनंती, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. गीताराम नरवडे लिखित कारभारी मला माफ करा. लग्नसराईची धामधूम चालू होती. धुरळा उडवत वऱ्हाडाच्या ट्रक सारख्या पळत होत्या. वाजंत्र्यांना चालू लग्नसराईत भलता भाव आलेला होता. अव्वाच्या सव्वा सुपारी घेत होते. लग्नाचा चालक घासाघीस करून वाजंत्र्यांना तारखा देत होते. कपड्यांची दुकानं बस्ता बांधायला आलेल्या माणसांनी गच्च भरत होती. अख्ख्या वर्षाची कमाई लग्नसराईत ते करून घेत होते. मांडववाल्यांचाही धंदा तेजीत आलेला होता. मुलीकडची मंडळी मांडववाल्याच्या दारात खेट्या घालत होती. आचारी मंडळींचं तर लगीन लागलेलं होतं. उन्हात तान्हात लग्नपत्रिकांचे गठ्ठे घेऊन जो तो धावपळ करत होता. सकाळ संध्याकाळ वाड्या वस्त्यांवर लावलेले लाऊडस्पीकरचे आवाज कानावर येऊन आदळत होते. दिवसा लग्नाची धामधूम तर रात्री बजरंगबलीच्या मंदिरासमोर वरातीची वाद्य वाजत होती. जवान पोरं वरातीच्या नावाखाली यथेच्छ नशापाणी करून बेधुंद होऊन नाचत होती. गडन्नेर मोडण्यासाठी टोळक्या टोळक्याने लोक फिरत होते. भाऊबंद गडन्नेरावर यथेच्छ त्याव मारून ढेकर देत होती. फुगलेल्या ढेरीवरनं हात फिरवत स्वयंपाकातल्या गुणदोषाची चर्चा करत जात येत होती. एवढ्यात गावातून सदबा आला. आपला भाऊ रामभाऊ याला आपल्या छपरात बोलवून घेतलं. रामभाऊ लगबगीनं छपरात शिरला तसा सदबा म्हणाला, अरे तुला काही समजलं का? रामभाऊनं एक वार त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. त्याचा चेहरा काळवंडला होता. आपल्या भावाच्या चेहऱ्याकडे बघत रामभाऊ म्हणाला, कशाचं? अरे मी आज गावात गेलोच नाही. काय झालंय काय? सदबानं आपल्या भावाच्या निरागस चेहऱ्याकडे बघितलं. तो विचार करायला लागला. आपण दिलेली बातमी जर सांगितली तर तो आघात त्याला सहन होईल का? कारण बातमी अतिशय कटू होती. मांडलेला सारा खेळ विस्कटलेला होता. रामभाऊची उत्सुकता वाढत चालली. पण सदबा मात्र गप्प झालेला होता. विचाराच्या चक्रात अडकलेल्या आपल्या भावाला रामभाऊ आधाशीपणे म्हणाला, अरे सदू गप का बसलाय? बोल ना, काय झालंय? सदबाचे डोळे भरून आले होते. त्याचा कंठ दाटून आला. ती कटू बातमी सांगण्याचं धाडस त्याच्याच्यानं होईना, पण ही बातमी लपून ठेवूनही चालणार नव्हतं. अखेर मनाचा धडा करून तो म्हणाला, मनीषाचं लग्न मोडलं म्हणतात. मुलाकडच्याने नकार दिला अशी चर्चा गावात सुरू झाली. आपल्या भावाच्या तोंडून हे ऐकल्याबरोबर रामभाऊ पट्टकन खाली बसला. क्षणभर त्याला काही सुचेना. सदबाई खाली बसला. आपल्या भावाची समजूत काढायला लागला. पाहता पाहता कडूसं पडायला लागलं. त्या अंधाराबरोबर रामभाऊच्या घरावर सुद्धा शोककळा पसरली. आनंदाच्या सूर्याचा अस्त झालेला होता. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा निस्तेज बनला. हातापायांचा ढीग झाला होता. सांच्याला गायींचं दूध काढण्याचंही भान कोणाला राहिलं नाही. दावणीला बांधलेल्या दुभत्या गायी वेळ होऊनही धनी येत नाही हे बघून मोठ्यानं हंबरत होत्या. दूध काढण्यासाठी हाका मारत होत्या. वासरंही मोठ्यानं हुंबरत होती. अनंत सायासानं रामभाऊनं मुलगी मनीषाचं लग्न जमवलेलं होतं. तारीख पक्की झाली होती. पत्रिका छापायला टाकल्या होत्या. मांडववाल्याला तब्बल 11,000ची सुपारी दिली होती. आचार्याला स्वयंपाकाचा ठेका दिला होता. समोरची आसामी भारदस्त होती, नावाजलेली होती. समोरच्या पार्टीच्या नावागावाप्रमाणे लग्न थाटात करायचं म्हणून तयारी सुरू झाली होती. मुलगा चांगला नोकरीवाला मिळाला होता.
जावयाची आणि वऱ्हाडाची उत्तम बडदास्त राहावी म्हणून नियोजन केलं जात होतं. मुलीला कन्यादान म्हणून काय द्यायचं याची यादी तयार करण्यात आली होती. नोकरीवाला जावई मिळणं तसं मुश्किल काम, पण योग जुळवून आला होता. मुलीच्या आयुष्याची चिंता राहणार नव्हती. मनीषा तर अतिशय खुश होती. मनपसंत वर तिला मिळाला होता. तिला आता आकाश 2 बोटं उरलं होतं. तिचा रोम रोम पुलकित होत होता. मनमोहक हसरा चेहरा आणि मजबूत शरीरयष्टीनं तिला मोहिनी घातलेली होती. लग्न जमल्यापासून ती अत्यंत खुश होती. तिने आपल्या भावी जीवनातली अनेक भविष्य रंगवून टाकली होती. लग्नात लागणारं मनपसंत साहित्य तिने खरेदी केलं होतं. लग्नाच्या वेळी कसं नटून थटून बोहल्यावर उभं राहायचं, आपल्या लग्नात आपल्या कोणकोणत्या मैत्रिणींना निमंत्रण द्यायचं याची यादी मनातल्या मनात जुळवलेली होती. सारं वातावरण चैतन्यमय बनलं होतं. आनंदाचा सागर हेलावत असताना अचानक भूकंप व्हावा तशी वार्ता येऊन धडकली. लग्न मोडलं. सगळ्यांना आज आश्चर्याचा धक्का बसला. मनीषानं रचलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. रामभाऊंना आता आपल्याला हृदयविकाराचा झटका येतोय असं वाटायला लागलं. त्यांची पत्नी राऊबाई धाय मोकलून रडायला लागली. कुणाला काहीही सुचतच नव्हतं. कडूचं पडलं तरी घरात कोणीही चूल पेटवलेली नव्हती. मनीषानं तर अंथरूण धरलं होतं. ती स्फुंदून स्फुंदून रडत होती. जमलेलं लग्न मोडणं म्हणजे मुलीला डाग लागण्याचा प्रकार होता म्हणून सारे चिंताग्रस्त बनलेले होते. एवढ्यात अचानक अंधारात काजवा चमकावा तसा मुलाचा बाप विष्णू कारभारी येताना दिसला. दिसायला शांत, सुशील, धार्मिक, माळकरी माणूस, पण आज तो सगळ्यांना धोकेबाज बनलेला होता. त्याच्याबद्दल घृणा निर्माण झाली होती. एवढं घडूनही त्याने आज इथे यायला नको होतं. त्याचं येणं म्हणजे झाल्या जखमेवर मिरचीचं पाणी शिंपडल्याचा प्रकार. विष्णू कारभाऱ्याला बघताच रामभाऊच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याच्या डोळ्यातच रक्त उतरलं. कपाळाची शीर ताड ताड उडायला लागली. त्याच्या नरडीचा घोट घेऊन आपलं पेटलेलं अंतःकरण शांत करावं असं रामभाऊला वाटायला लागलं. त्याच्या डोक्यात वराड पेटलं गेलं. क्षणार्धात रामभाऊनं बैठक मोडली. ताडकन उठला, घरात गेला. आतल्या घरात आवाज झाला. घरातला खळखळ आवाज ऐकताच राऊबाई तटकन उठली आणि तीरासारखी घरात घुसली. घरात झटापटीचा आवाज आला. अंगणातल्या माणसांची धावपळ झाली. सदबा धावत धावत घरात गेला. थोड्याच वेळात राऊबाई आणि सदबा घराच्या बाहेर आले. सदबानं धाडकन दरवाजा लावून टाकला आणि दरवाजाला बाहेरनं कडी घालून टाकली. तेवढ्यात विष्णू कारभारी हातात पिशवी घेऊन अंगणात हजर झाले. रामभाऊला घरात कोंडून घातलेलं होतं. तो आतून दरवाजाला लाथा घालत होता. हातात मिळेल ते साहित्य दरवाजाच्या फळ्यावर फेकत होता. काचेच्या आणि चिनी मातीच्या वस्तू फुटल्याचा खळ्ळ खळ्ळ आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आतून तो रागानं शिव्यांच्या लाखोल्या वाहत होता. दातखड्या खात होता. पिसाळलेल्या कुत्र्यागत तो धावत होता. सदबा घाईघाईनं अंगणात उभ्या असलेल्या विष्णू कारभाऱ्याच्या जवळ आला आणि तावात म्हणाला, विष्णू कारभारी, कशाला आले तुम्ही? बऱ्या बॉलानं हितनं चालते बा बरं. विष्णू कारभारी शांतपणे उभं राहून सगळ्यांच्या चेहऱ्याकडे आळीपाळीनं बघायला लागले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर द्वेष दिसून येत होता. सगळ्यांचे चेहरे अंधारल्या वातावरणात लाल बुंद झालेले स्पष्ट दिसत होते. त्यांना शांत पाहून सदबा पुन्हा रागानं म्हणाला, कारभारी, तुम्हाला सांगितलेलं ऐकून नाही आलं का? तुम्ही लगेच निघा, नाहीतर इथं अनर्थ होईन. झाली ती शोभा पुरी झाली. तरीही विष्णू कारभारी स्वतःशीच विचार करत परिस्थितीचा अंदाज घ्यायला लागले. सदबा पुन्हा म्हणाला, कशाला आला विष्णू कारभारी तुम्ही इथं? तुम्ही सांगायला यायची काय गरज नव्हती. आता न बोलता हेतनं निघायचं काय घेता? विष्णू कारभारी अंगणातनं हालायला तयार नव्हते. झाडानं मुळ्या रोवून उभं राहावं तसं ते ठामपणे उभे होते. त्यांनी तसूभरही जागा सोडली नाही.
त्यांचा निश्चयी पवित्रा बघून राऊबाई जवळ आली, जळजळीत नेत्रकटाक्ष टाकून म्हणाली, कारभारी, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे धोकेबाज असताल म्हणून. हो, तुम्ही सुरुवातीला सांगितलं असतं नाही जमत तर आम्ही तुमच्या पदराला पीळ घातलाच नसताना. आमच्या पोरीला दुसरीकडं नवरा मिळाला नसता का? दुनिया गाबडली नव्हती. नाही नोकरीवाला तर खुरप्या तर मिळाला असता. राऊबाई गर्रकन मागे फिरली. अंथरुणात झोपलेल्या मनीषाला बखोट्याला धरून उठवलं. नाठाळ करडू ओढत आणावं तसं फरफटत विष्णू कारभाऱ्याच्या पुढे आणून उभं केलं आणि म्हणाली, सांगा की, सांगा काय कमी आहे माझ्या पोरीत म्हणून पत्रिका छापायला टाकल्यावर नाही म्हणून सांगितलं तुम्ही? विष्णू कारभाऱ्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तेही त्याला बोलू दिलं जात नव्हतं. पण विष्णू कारभारी खंबीरपणे उभे राहिले होते. ते हलत नाहीत हे बघून सदबानं त्यांचा हात धरला. एखादा आरोपी पोलिसांनी ओढत न्यावा तसा रस्त्याकडे त्यांना लोटायला लागला, ओढायला लागला. तसे विष्णू कारभारी म्हणाले, अरे मला काहीतरी बोलू तर द्या की. मला बोलू देणार हात का नाही? हा, सारखे तुमचीच बडबड चालली. काय चालवलंय काय तुम्ही? सदबाने मग विष्णू कारभाऱ्याला आपल्या छपरात नेलं. त्यांचं आपापसात काही बोलणं झालं. सदबा बाहेर आला. सगळ्यांना शांत राहण्याचा हुकूम केला. वळचणीला लावलेली सायकल उचलली आणि पायडल मारत अंधारात निघून गेला. अर्ध्या तासात 2 सायकली रामभाऊच्या अंगणात येऊन दाखल झाल्या. एक सायकल स्वार होता सदबा आणि दुसरा होता मांडववाला, ज्याला 11,000ची सुपारी दिली होती ना तो. दोघांनीही ओट्याला सायकली लावल्या आणि अंगणातूनच सदबानं त्याचा मुलगा शिवाजी याला आदेश दिला, शिवा जा, धावळ्याच्या शाऱ्याला घेऊन ये. येताना त्याच्या बापाला पण आण आणि शिवजीची आई तू चहा ठेव. शिवा धावतच गेला. काही वेळातच त्याला आणि त्याच्या बापाला घेऊन आला. गावातली करती माणसं गोळा केली. रामभाऊंचं अंगण माणसांनी गच्च भरलं. सगळेजण कडं करून बसले. शर्याला सगळ्यांनी मध्ये घेतलं. पोलीस कस्टडी दिलेल्या आरोपीसारखा शर्या घोळक्यात मध्ये घेतला आणि गावच्या सरपंचानं पहिला प्रश्न त्याला केला, शर्या, या मांडववाल्याला लगीन मोडलं असं तू सांगितलं हे खरं आहे का? शर्यात थरथर कापायला लागला. त्याला घाम फुटला. त्याची बोबडीच वळाली. त्याला बोलताच येईना. तो तत मम पप करायला लागला. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. एवढ्यात गावच्या नारायण पाटलांनी फाडकन त्याच्या कानामागं आवाज काढला आणि म्हणाले, आता बोल की भाडव्या, आता का दात खेळ बसली? शर्याला आता बोलणं भाग पडलं. तो म्हणाला, सांगतो की पाटील, मारू नका हो. तसे सरपंच त्याच्यावर धावले आणि म्हणाले, अरे हरामखोर, मग बोलता व्हाय की. आता स्पष्ट सांग खरं काय ते. नाही तर हेरीच हेंदीन उलटा करून. त्यावर शर्या म्हणाला, व्हय, मीच म्हणालो त्याला सोयरीक मोडली म्हणून. तसे पाटील म्हणाले, अरे पण का, तुला कोणी सांगितलं होतं का? शर्या म्हणला, नाही, कोणीच नाही सांगितलं. तसे नारायण पाटील अधिकच भडकले. दात खात पुन्हा हात उगारला. शर्यानं आपल्या हाताची मिठी डोक्याला घालून कान झाकले. गुडघ्यात डोकं खुपसलं. तसा उगारलेला हात शर्याच्या पाठीवर राप्पदिशी पाडला. त्याच्या पाठीवर त्यांच्या हाताची 5 बोटं जशाच्या तशी उठली. शर्याची चड्डीच ओली झाली. तसा शर्याचा बाप म्हणाला, पाटील माफ करा, एवढा गुन्हा घ्या पात्रात. तसे पाटील म्हणाले, अरे देवज्या, तुला लेक बाळ आहे ना, तिच्या बाबत असं केलं तर चालन का? आराम खोरा, का सांगितलं मग त्या मांडववाल्याला? बोल की आता. पुन्हा शर्या बोलायला लागला, पाटील मी चुकलो. अहो काय, आज एप्रिल महिन्याची 1 तारीख आहे ना. या बाजाला एप्रिल फुल करावं म्हणून मी त्याला फसवलं. मी त्याला म्हणलं, तुझी 1 तारीख रिकामी झाली. रामभाऊच्या पोरीचं लग्न रहित झालं. विष्णू कारभाऱ्याच्या पोराला ही पोरगी काय पसंत नाही. त्यांनी बघितली दुसरी पोरगी. आता तू पण दुसरी सुपारी धर.
मी सकाळी त्याला पुन्हा सांगणार होतो की मी तुला एप्रिल फुल केलं म्हणून, पण मला काय माहिती ना एवढा घोटाळा होईल म्हणून. एव्हाना विष्णू कारभारीही माणसात येऊन बसले. सदबाचा राग अनावर झाला. त्यांनी धावतच घोळक्यात प्रवेश केला. तो शऱ्यावर दातखड्या खात धावला, पण करत्या माणसांनी त्याला आवरलं. तसे सरपंच म्हणाले, आता ह्याबद्दल याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, याला काहीतरी आद्दाल घडवली पाहिजे. तसाच जमावामधनं राखमा म्हणाला, पाटील याच्याकडनं काहीतरी दंड वसूल करा. त्यावर शिरपतीही चवताळून बोलला, या घाणीला मोकळं सोडू नका. याला असा मोकळा सोडला ना तर हा पुण्यांदा एखादी आग लावन. याला सुंगळ्याच्या बावळीला बांधा आणि खेटरानं पूजा करा, म्हणजे परत असं आकृत करायचं नाही हो. आता जमलेले सगळे चावचाव करायला लागले. शऱ्यापुरता घाबरून गेला. तसे नारायण पाटील म्हणाले, बोल देवजी काय करायचं. तसा देवजी गयावया करत म्हणाला, मायबाप तुम्ही सांगता ते मला मान्य आहे. या भडव्यानं शान खाल्लंय, आता म्या काय बोलणार. नारायण पाटलांनी एक वार सदबाकडे नजर टाकली आणि विचारलं, सदबा तू सांग काय करायचं. सदबाचा अजूनही राग शांत झालेला नव्हता. तो चावताळलेल्या नागासारखा फुसफुस करत होता. तो म्हणला, पाटील याने आमच्या घरात आग लावली, त्याला माझ्या तावडीत द्या. त्याला 14 रत्न दावतो, सुतासारखा मौज करतो याला. तसे नारायण पाटील म्हणाले, सदबा तू शांत हो. हे बघ असं करून चालणार नाही. आपण त्याला 1000 रुपये दंड करू. 500 रुपये गावच्या देवळाला आणि 500 रुपये रामभाऊला. हो नाही करता करता हा ठराव सगळ्यांनी मान्य केला. हे सगळं रामभाऊ घरातून ऐकत होता. शरे आणि देवजी पैसे आणण्यासाठी घरी गेले. मग दरवाजाची कडी उघडण्यात आली. दरवाजा उघडताच रामभाऊ घरातनं धावत आला. विष्णू कारभाऱ्याजवळ येऊन म्हणाला, कारभारी मला माफ करा. कारभारी रागाच्या भरात मी तुम्हाला जे काय बोललो असेल ते सोडून द्या. माझी चूक पदरात घ्या कारभारी. अहो शहानिशा न करता माझ्याकडनं चूक घडली. विष्णू कारभारी तरीही शांतपणे बसून होते. त्यांनी मौन पत्करलं होतं. ते जमा झालेल्या कारभारी मंडळींशी चर्चा ऐकत होते. रामभाऊच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते. काही वेळापूर्वीचा रामभाऊचा राग शांत झाला होता. रामभाऊ खजील झाला होता. अपराध्यासारखा पुढे उभा होता. त्यांची नजर राऊबाईकडे गेली. काही वेळापूर्वी तडातडा बोलणारी रणचंडिका आता अचानक तिच्यात बदल झालेला होता. तीही खजील होऊन जमिनीकडे बघत होती. अपराधीपणे हातातली काडकी घेऊन जमिनीवर रेघोट्या मारत होती. मनीषाचा मलूल झालेला चेहरा आता उजळला होता. तिच्या चेहऱ्यावर हास्य प्रकटलं होतं. सगळं वातावरणच बदलून गेलं होतं. रामभाऊ अपराधी स्वरात म्हणाला, कारभारी तुम्ही माफ केलं नाही का मला. तसे विष्णू कारभारी म्हणाले, नाही रामभाऊ मनाला लावून घेऊ नका. अहो तुमच्या जागी मी असतो तर मलाही राग आलाच असताना. मग रामभाऊ म्हणाला, बरं झालं मला घरात कोंडून घातलं ते. अहो रागाच्या भरात मी कोराड घेऊन निघालो होतो. परमेश्वराच्या कृपेनं अनर्थ टाळला बघा. विष्णू कारभारी व्याह्याला चिमटा काढत म्हणाले, अहो नुसते तुम्ही उभे काय राहिले, काय चहा बिया पाजणारे का नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे ते पुन्हा भाव टिपायला लागले. तापलेलं वातावरण शांत झालं होतं. पुन्हा वातावरणात चैतन्य संचारलं होतं. विष्णू कारभाऱ्यानं चहाची मागणी करताच मनीषा घरात पळाली. गॅस शेगडी पेटवली. चहाला आधण टाकलं. एवढ्यात रामभाऊनं विष्णू कारभाऱ्याच्या जवळ बसकण मारली. विष्णू कारभाऱ्याने आपल्या जवळच्या पिशवीत हात घातला. लग्नपत्रिकेचा गठ्ठा बाहेर काढला आणि तो गठ्ठा पुढे करत म्हणाले, या आपल्या लग्नाच्या पत्रिका. आमच्याकडच्या पत्रिका घरी ठेवल्या आणि तुमच्याकडच्या पत्रिका पोच करायला आलो होतो मी. आता लगेच वाटायला सुरुवात करा, नाही तर पुन्हा काहीतरी घोटाळा व्हायचा. जमलेली सगळी मंडळी हसायला लागली आणि रामभाऊ मात्र अधिकच खजील झाला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गीताराम नरवडे लिखित कारभारी मला माफ करा ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा.
ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.